नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलो आहे पांढरी पूल या भागातील वांजुळी या गावामध्ये. तिथे आपण आंबेबारासाठी नियोजन चालू होतं. यावर्षी पण खूप चांगला आंबेबार आपण इथे काढला आहे. किती काढला आहे ते आपण शेतकऱ्यांना विचारू. आणि आंबेबहार जे आता सध्या बऱ्याचशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फोडण्यासाठी पाणी सोडू राहिले. काही जण सोडणार आहे 10 दिवसांनी 20 दिवसांनी, म्हणजे जानेवारीच्या 15-20 पाणी सोडलं जाणार आहे. आपण काय प्रयोग करत असतो अहिल्यानगरला की 25 नोव्हेंबरपासून प्लॅन करतो पाणी फोडायचा. तर यावर्षी तो प्लॅन फसला आमचा, कारण पाऊस लेट झाला, खूप जास्त पाऊस झाला, ताण बसला नाही. म्हणून आम्ही काही बागा 4 डिसेंबरपासून पाणी फोडले. काहींना ठिबकनी, काहींना फ्लोनी. तर आजच्या 22 तारखेला खूप चांगल्या प्रमाणात फुलं दिसायला लागलेले आहे, म्हणजे 30-40%, काहींना 70-80% पण दिसतंय. तर आज आपण ज्या बागेत आलो आहे त्या शेतकऱ्यांचं आपण मनोगत घेऊया की बाग कसा फोडला, ताण कसा दिला, काय अडचणी आल्या, ह्या सगळं जाणून घेऊया, म्हणजे तुम्हालाही त्या लक्षात येईल आणि त्यावर काम करता येईल. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिला. माझं नाव कृष्णा खंडागळे, कृष्णा वांजोळी खंडागळे. तालुका नेवासा. बरं, वांजोळी गाव आहे ना? वांजोळी गाव, पांढरी पूल जे की main पांढरीचं गाव. पूल. बरोबर. तर आता ह्या बागेमध्ये आपण मागच्या वर्षी जे आंबेबाराचं उत्पन्न घेतलं ते किती घेतलं, म्हणजे किती टन माल निघाला किंवा कॅरेट? ते निघाला 1,500 कॅरेट. 1,500 कॅरेट निघाले. म्हणजे 600 झाडं आहे, 600 झाडामध्ये 1,500 कॅरेट निघाले, म्हणजे 30 टन माल निघाला. हो. तर हा माल ओव्हरलोडही होता, पण गळ भरपूर झाली. त्यामुळं कसं आहे की माल आपण जर म्हणू की एका झाडाला 5-5 कॅरेट माल निघाला पाहिजे. 5-5 कॅरेटनी किती होते? 3,000 कॅरेट. 3,000 पण सगळे झाडं तर फुटलेले नव्हते आपले. सारे फुटले. माझ्या मते 350च्या आसपास झाडं फुटलेले हो, होते. तर त्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यावर काय झालं की पाऊस तर खूप फुल चालू होता यावर्षी. तर शेतकरी बांधवांना सांगा की पाऊस चालू असताना आपल्याला तानाचं नियोजन कसं केलं आपण? तानाचं नियोजन आपलं फक्त हार्वेस्टिंग झाल्यानंतर फक्त 20 ते 25 दिवसच ताण बसवलं. 20 ते 25 दिवसच ताण. त्याच्यामध्ये आपण स्प्रे काय स्प्रे घेतले? 0,32 0,32 आणि त्याच्यामध्ये लिओसिन एकदा घेतलं. लिओस. तर तो स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला पानगळीमध्ये फरक वाटला जरा. पानगळीमध्ये फरक वाटला होता. पानगळ झाली. हो. आणि तरीही 20 दिवसात तेवढा बाग तानावर आणणं इतकं सोपा विषय नाही आहे. नाही. आणि दरवर्षी आपण जे प्लॅन करतो पाणी फोडायचं आंबेबारासाठी, तो किती तारखेला करत असतो? किंवा आम्ही दत्त जयंतीला करत असतो. दत्त जयंतीला. नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये समजा. यावर्षी डिसेंबर 4ला दत्त जयंती होती, पण आपण 20, 22, 25 नोव्हेंबरला पाणी द्यायचा प्लॅन करतो. हो. पण यावर्षी थंडी खूप जास्त असल्यामुळं ताण आपण- कमी होता. ताण कमी होता आणि थंडीमुळं बार निघल का नाही याची शाश्वती कमी होती. शाश्वती कमी होती. म्हणून आपण 4 नोव्हेंबरला पाणी देतो, 4 डिसेंबरला पाणी देतो. 4 डिसेंबरला 4 डिसेंबरलाही आपण फ्लोनी पाणी न देता ठिबकनी दिलं पाणी. ठिबकनी दिलं. किती वेळ दिलं होतं? 4-5 घंटे. 4-5 घंटे आपण पाणी दिलं होतं. आणि त्याच्यानंतर फ्लोचं त्या 4-5 घंटेच्या पाण्याने आपल्या झाडामध्ये काही विशेष बदल झाला काही होता फरक की नाही? नव्हता. काही काहीच फरक नाही. नव्हता. 5 ते 6 दिवसात काहीच बदल काहीच नाही. फरक नव्हता. तर मग त्याच्यानंतर आपण फ्लोचं पाणी किती तारखेला दिलं? 10 तारीख. 10 डिसेंबरला आपण पाणी 10 दिलं. डिसेंबर. आणि 10 डिसेंबर नंतर आजची तारीख आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर. एक 12 दिवसामध्ये आपल्याला किती टक्के, मी जे म्हणतोय 30-40%, तुमच्या मनाने सांगा शेतकरी बांधवांना की मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्हाला काय वाटते की आपले जे 3 भाग आहे, 3 भागापैकी कसं वाटते, किती टक्के वाटते तुम्हाला? नाही, बाहेर चांगला वाटतोय. अजून वरती ते पलीकडल्या भागात चांगला आहे, इथं थोडा कमी आहे. इथं ह्या भागात कमी आहे, म्हणजे पलीकडच्या भागात जवळपास 60-70% 60-70% झाडं निघाली जातात. आणि इकडे कुठं मोठं दिसायला लागलेलं आहे. हा, तिथे पण असं विशेष अजून 90वर वगैरे काही गेलेलं नाही. 90वर नाही गेला. आणि पाणी दिल्यापासून, पहिलं पाणी दिल्यापासून आपण कुठलाही म्हणजे कोणता स्प्रे घेतला आहे आतापर्यंत? नाही, कोणताच नाही. एकही स्प्रे एकही स्प्रे नाही. तर विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना बघा की आपण जे म्हणतोय की स्प्रे घ्यावा लागतो, ह्या स्प्रेनी बाग फुटतो, दाबोलीनी बाग फुटतो, क्युकांनी बाग फुटतो, किंवा बूम फ्लॉवरनी बाग फुटतो, असं काही असते का? नाही, याच्यावरून अजून लक्षात स्प्रेच आलं नाही का? घेतला. अजून एकही स्प्रे झाला एकही स्प्रे नाही झाला. कीटकनाशक नाही, बुरशीनाशक नाही, कुठलंच नाही. आणि फक्त पाणी दिले. फक्त पाणी दिले. दोन पाण्यावर. ताण किती महत्त्वाचं आहे. ताण आणि रेस्ट पिरियडमध्ये आपण जे न्यूट्रिशन देतो, शेवटच्या टप्प्यात आपण जे 0,2 ते सोडलं, मायक्रोटन दिले, ह्याचा फरक आपल्या फुलासाठी असतो. हे अमरावतीवाल्यांसाठी विशेष म्हणजे की तुम्ही जे करता, खतं टाकता, पाणी फोडायच्या पहिले म्हणता की 1 किलो DAP टाकायचं, 2 किलो DAP टाकायचं, हे खत टाकायचं, कीट टाकायचं, ते टाकायचं, म्हणजे बाग फुटन. तर असं काही नसते. आता इथे एक दाणाही खताचा टाकलेला नाही तरी बाग फुटला आहे आणि बाग तुम्हाला दिसतोय.
हिरवेगार आहे, बागामध्ये कुठं काही चेंजेस नाही आहे की खूप शॉकमध्ये गेला किंवा काही असं वाटत नाही आहे. एवढं हिरवेगार आहे, म्हणजे झाडानं जे स्टोरेज जमा केलं आहे त्याचाच परिणाम तो फुलं काढण्यासाठी करत असतो. आता फुलं टिकवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन द्यायची गरज आहे. तर आता इथून पुढं आपण स्प्रे घेणार आहे एक कीटकनाशक, कारण मावा आणि थ्रिप्स येणार आहे. मावा थ्रिप्ससाठी स्प्रे घेऊन त्याच्यामध्ये आपण झिंक आणि ताबुली का घेणार आहे, कारण आपल्याला एका टप्प्यात बाग पाहिजे पूर्ण, म्हणजे नवतीवर जाऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे आता इथून पुढची वाटचाल जसजशी राहील तसतसे तुम्हाला व्हिडिओ येत राहील. आणि ज्यांना पाणी फोडायचं असेल त्यांनी पाणी फोडून पुढचं नियोजन आपल्याकडून घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.